मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चर आपण सॉलिड स्टेट मध्ये नंबर ऑफ युनिट सेल प्रेझेंटिंग सिंपल क्यूबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड युनिट सेल, फेस सेंटर्ड आणि बेस सेंटर्ड युनिट सेल आपण स्टडी केलेलं. त्यानंतर आज आपण रिलेशन बिटवीन मोलर मास डेन्सिटी अँड एज लेंथ ऑफ युनिट सेल आपण स्टडी करणार आहे. आता एज लेंथ ऑफ क्यूबिक युनिट सेल, आता आपला क्यूब आपल्याला माहिती आहे. क्यूब पाहिजे असा आहे क्यूब. त्या क्यूबचे आपल्याला एज लेंथ, ते एज लेंथ ऑफ क्यूब ही एज लेंथ असणार आहे. इथं आपली ही एज लेंथ असेल. तर युनिट सेलची एज लेंथ अँड व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. एज लेंथ आपली युनिट सेलची ए असते, एज लेंथ ए. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू ए क्यूब. युनिट सेलचं व्हॉल्यूम आपलं ए क्यूब असतं. एज लेंथ ए ना, व्हॉल्यूम आपलं मीटर मध्ये असतं, मीटर क्यूब म्हणतो ना, तसं आपण एज लेंथ ए असेल तर ए क्यूब झालं. व्हॉल्यूम ए क्यूब असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट मास ऑफ वन पार्टिकल इज एम. मास ऑफ युनिट सेल, मास ऑफ युनिट सेल आपल्याला काढायचं. युनिट सेलचं मास आपण कसं काढतो बघा. मास ऑफ वन पार्टिकल, मास ऑफ वन पार्टिकल into n particles, n particles per unit cell. n number of particles, mass of one particle and n particles, n number of particles present असतात. आता लक्षात घ्या, तुम्हाला सिंपल क्यूबिक युनिट सेलचं मास काढायचं आहे तर सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये n म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात, एकच असतो ना, 1 into m करणार आहोत. दिसेल का या शक्तीने अंतर. त्यानंतर नेक्स्ट बघा, मोलर मास आणि डेन्सिटी ऑफ सबस्टन्स. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स. ओके, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स आपल्याला काढायचं असेल तर आपण कशी काढतो बघा. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स denoted by symbol rho. Okay, rho ह्या symbol ला डेन्सिटी आपण इथं सांगतोय. rho is equal to mass of unit cell divided by volume of unit cell असते आपली, divided by volume of unit cell. mass of unit cell divided by volume of unit cell. आता हे मास ऑफ युनिट सेल कसं काढायचं आपण बघितलेलं आहे. मास ऑफ युनिट सेल आपलं m into n आहे आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आपलं काय a क्यूब आहे. हे आपण लिहिणार. मास ऑफ युनिट सेल m into n डिवाइडेड बाय a क्यूब. m into n डिवाइडेड बाय a क्यूब. हे आपली काय असणार आहे, डेन्सिटी. m डिवाइडेड बाय a क्यूब असणार. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला मोलर मास ऑफ सबस्टन्स फाइंड आउट करायचं. मोलर मास ऑफ सबस्टन्स, मोलर मास ऑफ सबस्टन्स काढायचं असेल युनिट सेल मध्ये तर आपण हे कसं काढतो. मोलर मास ऑफ सबस्टन्स इज कॅपिटल M इज इक्वल टू मास ऑफ वन पार्टिकल मास ऑफ वन पार्टिकल इनटू mass of one particle into number of particles per mole. Number of particles per mole. Number of particles per mole. आता पर मोल, एका मोल मध्ये किती पार्टिकल असतात, अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल असतात. समजा का, त्यामुळे इथे आपलं काय येणार आहे, मास ऑफ वन पार्टिकल आपलं स्मॉल m आहे into n म्हणजे आपला अवोगॅड्रो नंबर. नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल आपले किती असतात, अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल असतात. त्यामुळे कॅपिटल M इज इक्वल टू m into Na.
अशा पद्धतीने आपण हे मास करत असतो. पण त्याच्यावरनं मोलर मास ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू मास ऑफ वन पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. तुम्हाला मास ऑफ वन पार्टिकल काढायचं असेल, मास ऑफ वन पार्टिकल, तर आपण आता हेच कसं घेतो बघा, स्मॉल m इज इक्वल टू कॅपिटल M डिवाइड बाय NA हे अशा पद्धतीने. त्यानंतर आता रो इज इक्वल टू आपला काय, हे डेन्सिटी रो इज इक्वल टू mn डिवाइड बाय a. स्मॉल n ची व्हॅल्यू आपण इथं पुटअप केली तर तुम्हाला इक्वेशन आपलं काय मिळेल बघा, हे डेन्सिटी रो इज इक्वल टू, इथे आपलं कसं आहे ना, आपला डेन्सिटी रो इज इक्वल टू ओके m ओके n डिवाइड बाय a इंटू n. का हा आपला फॉर्म्युला होईल. कशाचं रिलेशन आहे, ओके डेन्सिटी ऑफ युनिट सेल, मोलर मास ऑफ युनिट सेल, नंबर ऑफ पार्टिकल्स, कॉलम ऑफ युनिट सेल, या सगळ्यांच्या मधलं आपलं हे रिलेशन असणार. ओके रो इज इक्वल टू nm a³ इंटू na. ह्या फॉर्म्युल्यानं आपण सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ओके तर त्यानंतर नेक्स्ट आपल्याला याच्यामध्ये आता बघायचं पुढचं आपल्या याच्यामध्ये हे लक्षात तुम्हाला हे सगळे आपले फॉर्म्युले आहेत. त्यानंतर नेक्स्ट याच्यामधला एक प्रॉब्लेम घ्या, वेन गोल्ड क्रिस्टलायझेस. आपला प्रॉब्लेम काय याच्यावरचा, वेन गोल्ड क्रिस्टलायझेस 8 फॉर्मर्स फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, द युनिट सेल एज लेंथ इज 408 पिकोमीटर. calculate the density of gold. मोलर मास ऑफ गोल्ड आपल्याला दिलेला आहे 197 ग्रॅम पर मोल. आता लक्षात घ्या, तुम्हाला डेन्सिटी काढायचं फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, डेन्सिटी रो mn डिवाइड बाय a³. आता इथं मोलर मास तर तुम्हाला दिले गोल्डचं 197, n म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. आता हे कुठला आहे आपला, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आहे. फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल असतात, 4 असतात. सांगा एफसीसी दिलाय ना, एफसीसी मध्ये पार्टिकल किती असतात आपल्याला माहिती आहे. आता सिंपल क्यूबिक मध्ये 1, बीसीसी मध्ये 2 असणार, एफसीसी मध्ये 4 आणि इथे आपला ईसीसी किंवा बीसीसी बेस सेंटर मध्ये 2 असतात. हे माहिती आपल्याला, हे देत नाही एफसीसी असं म्हणतात. एफसीसी मध्ये किती असतात आपल्याला हे माहित पाहिजे. तर एफसीसी मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आपले 4 आहेत, त्यामुळे n ची व्हॅल्यू 4. त्यानंतर आपल्याला अवोगॅड्रो नंबर Na अवोगॅड्रो नंबर ह्याची व्हॅल्यू माहिती आहे. ओके त्यानंतर इथं a³ म्हणजे आपला कॉलम आहे. कॉलम आपलं एज लेंथ वर डिपेंड असते. एज लेंथ दिले तुम्हाला 408 पिकोमीटर. पिकोमीटर तर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आपण. बघा इथं गोल्ड क्रिस्टलायझेस इन एफसीसी. एफसीसी मध्ये ऍटम किती असतात, 4 ऍटम झाले. ओके एफसीसी मध्ये ऍटम 4 असतात. ओके त्यानंतर एज लेंथ तुम्हाला दिले आहे 408 पिकोमीटर. आता पिकोमीटरचं कन्वर्शन, आता 1 पिकोमीटर मध्ये किती मीटर असतं आपलं, 10⁻12 मीटर असतं ना. ओके लक्षात का, 1 पिकोमीटर मध्ये 10⁻12 मीटर असतं. त्यामुळे 408 इंटू 10⁻2 हे काय येतं, -12 मीटर झालं. आता मीटर तर सेंटीमीटर तुम्हाला करायचं आहे. तर 1 मीटर मध्ये किती असतं, 100 सेंटीमीटर असतं ना. ते ओके 10⁻+2 ने मल्टिप्लाय केलं की हे काय होते, 408 इंटू 10⁻2 काय होते, -10 सेंटीमीटर. हे आपल्याला एज लेंथ आपल्याला मिळाले. ओके आता फॉर्म्युला म्हटलं a³ आहे, म्हणजे a³ काय ना आपलं 408 इंटू 10⁻2 -10. ओके याचा क्यूब आपला येणार. लक्षात ते आपल्याला मिळणार आहे. मोलर मास ऑफ गोल्ड तुम्हाला दिलेला किती आहे बघा, 197 ग्रॅम पर मोल. ह्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. ओके हे दिलेलं आहे तुम्हाला. रो म्हणजे डेन्सिटीची व्हॅल्यू तुम्हाला इथं फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे आपण. ओके सेम हा फॉर्म्युला तुम्ही यूज करायचा. बघायचं रो इज इक्वल टू m इंटू n डिवाइड बाय a³ इंटू na. ओके तर m ची व्हॅल्यू 197 आहे. एफसीसी मध्ये 4 आयटम्स आहेत. नंबर ऑफ पार्टिकल्स a³ आपला 408 इंटू 10⁻10 क्यूब. ओके इंटू अवोगॅड्रो नंबर 6.022 इंटू 10⁻20. हे आपला
हे टोटल आपलं आता सिम्प्लिफाय करायचं याचा आन्सर सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे 19.27 ग्रॅम पर ओके 19.27 ग्रॅम पर सेंटीमीटर ओके हे आपल्याला डेन्सिटी ऑफ पेज सेंटर क्यूबिक वेन सेल आपल्याला मिळणार आहे सर लक्षात ओके लक्षात तुम्हाला ही आपली डेन्सिटी असणार ही व्हॅल्यू आपल्याला एवढी मिळाली लक्षात आता त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण आता याच्यामध्ये स्टडी करणार आहे दॅट इज द पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस दॅट इज द पॅकिंग ऑफ सॉलिड्स ते आपल्याला बघायचं ओके पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस दॅट इज पॅकिंग ऑफ सॉलिड्स आता क्रिस्टल लॅटिस मध्ये एखाद्या क्रिस्टल लॅटिस मध्ये सॉलिडचं पॅकिंग कसं असतं किंवा पार्टिकलचं पॅकिंग कसं असतं ते आपल्याला बघायचं तर ह्यामध्ये पॅकिंग करत असताना एका पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये दुसरे किती पार्टिकल्स येत असतात त्याला आपण कोऑर्डिनेशन नंबर असं म्हणत असतो नेबरिंग स्फिअर दॅट टच एनी गिवन स्फिअर इट इज कोऑर्डिनेशन नंबर ओके बघा इथं आता पॅकिंग ऑफ पार्टिकल इन क्रिस्टल लॅटिस मध्ये पहिल्यांदा आपण इथे घेणार आहे तर इज द क्लोज पॅकिंग इन वन डायमेन्शन ओके क्लोज पॅकिंग इन वन डायमेन्शन क्लोज पॅकिंग इन वन डायमेन्शन आता वन डायमेन्शन मध्ये पॅकिंग कसं असणार सध्या वन डायमेन्शन मध्ये सॉलिडचं पॅकिंग होत असताना हे सगळे आता इथं लक्षात घ्या ते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मध्ये कोण असणार आहेत ऍटम्स असणार आहेत मॉलिक्युल्स असणार किंवा आयन्स असणार आहेत ठीक आहे सगळ्यांना आपण स्फिअरच्या फॉर्म मध्ये कन्सिडर करतोय सध्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलला स्फिअरच्या फॉर्म मध्ये आपण कन्सिडर करतोय आता हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल वन डायमेन्शन मध्ये अरेंज होत असताना ते कसे अरेंज होत असताना लक्षात घ्या ते एकमेकांच्या असं कॉन्टॅक्ट मध्ये राहणार असतात ते असं वन डायमेन्शन मध्ये एकमेकाला अटॅच होत जाणार आता ही टर्मिनलचे जर आपण स्फिअर सोडले तर आता मिडलचे स्फिअर आता कुठलाही तुम्ही एक घ्या एक स्फिअर दुसऱ्या किती स्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये एक स्फिअर दुसऱ्या दोन स्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे की नाही ओके कुठलाही तुम्ही घ्या एक स्फिअर घ्या टर्मिनलला सोडून एक स्फिअर दुसऱ्या दोन स्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्यामुळं इथं जो कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे कोऑर्डिनेशन नंबर ओके कोऑर्डिनेशन नंबर क्लास आपण सी घेणं असं म्हणतो कोऑर्डिनेशन नंबर म्हणजेच काय असतं बघा नेबरिंग स्फिअर्स नेबरिंग स्फिअर ओके नेबरिंग स्फिअर दॅट टच गिवन स्फिअर नेबरिंग स्फिअर्स दॅट टच any given sphere that touch any given spheres okay that touch any given sphere is called coordination number हे ह्याला आपण coordination number असं म्हणतो आता इथे coordination number किती आहे सांगा मग एक स्फिअर दुसऱ्या किती स्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये दोन ना एक स्फिअर दुसऱ्या दोन स्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्यामुळे इथं कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे 2 असणार आहे क्लोज पॅकिंग इन वन डायमेन्शन त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर आपला 2 असणार आहे एक स्फिअर दुसऱ्या दोन स्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये एक्सेप्ट टर्मिनल सोडून तर का तर त्यानंतर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन आता ती क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपण स्फिअरच्या फॉर्म मध्ये कन्सिडर करतोय आता इथं स्फिअर आपण अरेंज कसे करणार आहे बघा स्फिअरची अरेंजमेंट आपण कशी करणार आहे तर इथं दोन टाइपचे अरेंजमेंट आहे क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन मध्ये दोन टाइपचे अरेंजमेंट असतात पहिली जी आहे ती आपली फर्स्ट त्याच्यामध्ये ए टाइप ओके ए टाइप पॅकिंग असणार आहे ए टाइप पॅकिंग त्यालाच आपण आणखी म्हणतोय स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं म्हणतो
समजा okay, A type of packing these are also called as the square close packing. Okay, A type of packing or square close type packing. आता इथं 2 डायमेन्शन मध्ये पॅकिंग कसं होणार आहे बघा. आता 1 डायमेन्शन मध्ये आपण जे स्फियर अरेंज केले त्याच्यावरती आपण आता दुसरा लेयर ठेवत जाणार आहे. हा एकच लेयर आपण अरेंज केला होता. त्याच्यात अरेंजमेंट कसे होणार असेल का? हा आपला पहिला हे तर 1 डायमेन्शनल असे अरेंजमेंट आहे. तर कसे आपली 1 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. याच्यावरती आपण आता दुसरा स्फियर ठेवणार आहे, दुसरा लेयर ठेवणार आहे आपण स्फियरचा. तो दुसरा स्फियरचा लेयर आपण कसा ठेवत जाणार आहे बघा. स्टॅकिंग वन अबोव अनदर. बरोबर ह्याच्यावरती आपण दुसरा लेयर ठेवत जाणार आहोत. स्टॅकिंग वन अबोव अनदर. एकाच्या वरती एक. ह्याच्या बरोबर वरती दुसरा ठेवायचा असा. तर काही का असेल बरोबर असा वरती ठेवायचा आहे. तर का असं बरोबर वरती ठेवत जाणार असं. परत आणि तिसरा लेयर बरोबर असं वरती ठेवत जाणार बघा. तर का अशात एकमेकाच्या वरती आपण असं ठेवत जाणार आहे. काय अशात आता मला सांगा जसं पहिल्या लेयरचे अरेंजमेंट आहे तसेच सेकंड लेयरचे अरेंजमेंट आहे की नाही. फर्स्ट लेयरचे अरेंजमेंट आहे तसेच आहे नाही सेकंड लेयर. ही फर्स्ट लेयर आहे आपला. फर्स्ट लेयर कसं आहे आपला पहिला लेयर समजा आपण इथे ए म्हटला असेल का. सेकंड लेयर आणि फर्स्ट लेयरचे अरेंजमेंट सारखेच आहे ना. जसा फर्स्ट लेयर आहे तसा सेकंड लेयर आहे. म्हणून सेकंड लेयरला आपण काय म्हणायचं ए असं म्हणायचं. आता त्याच्यावर थर्ड लेयर ठेवलाय. थर्ड लेयर सुद्धा कसं आहे फर्स्ट आणि सेकंड सारखेच अरेंजमेंट आहे त्याची. त्यामुळे ह्याला आपण काय म्हणायचं ए असं म्हणायचं. का परत तुम्ही वरती फोर्थ लेयर ठेवलाय का. तिची पण अरेंजमेंट कसं आहे फर्स्ट सेकंड थर्ड सारखीच आहे ना. म्हणून ह्याला आपण काय म्हणणार तुम्ही ए असं म्हणणार. अंडरस्टँड. ओके. म्हणून ही ए टाइप ऑफ अरेंजमेंट झाली. आता ह्या ए टाइप ऑफ अरेंजमेंट मध्ये कुठलाही तुम्ही एक स्फियर घेऊ शकताय. कुठलाही एक स्फियर लक्षात घ्या. तो एक स्फियर दुसऱ्या किती स्फियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो. आता बघा इथं मी आता एक स्फियर आता हा घेतला असेल. हा एक स्फियर दुसऱ्या किती स्फियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये सांगा मला. 1 2 3 4 दुसऱ्या 4 स्फियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे की नाही. हा एक स्फियर ह्याच्या एक कॉन्टॅक्ट मध्ये ह्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये ह्याच्या आणि ह्याच्या एक स्फियर 4 स्फियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे की नाही. ओके. त्यामुळे ह्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्या सगळ्या स्फियरचे आपण जर सेंटर जर कनेक्ट केले तर इथं बघा हे काय होत असतं. असा काय निघत असतो रे. सगळ्यांचा सेंटर जर कनेक्ट केला आपण तर इथं आपला स्फियर निघत असतो. सॉरी सगळ्यांचे सेंटर कनेक्ट केले तर काय निघत असतो आपला स्क्वेअर निघत असतो. समजा स्क्वेअर. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो रे स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं म्हणतो. समजा ओके लक्षात आहे का. स्क्वेअर क्लोज पॅकिंग सगळ्यांचा एक स्फियर इथं दुसऱ्या 4 स्फियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या स्फियरचे जर आपण सेंटर जर कनेक्ट केले तर आपल्याला काय निघत असतो स्क्वेअर निघत असतो. म्हणून ह्याला काय म्हणायचं स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं म्हणतात. लक्षात का. म्हणजे ना एक स्फियर दुसऱ्या 4 स्फियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये सगळ्या त्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्या स्फियरचे सेंटर कनेक्ट केल्यावर आपल्याला स्क्वेअर मिळतो. ह्याला स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणतात. आता इथं कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे बघ. एक स्फियर दुसऱ्या 4च्या कॉन्टॅक्ट मध्ये. त्यामुळं स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर आपला किती असणार आहे 4 असणार. एक लक्षात घ्या. त्यानंतर स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन लक्षात घ्या. कोऑर्डिनेशन नंबर 4. आता ह्याच्यामध्ये दुसरा एक आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन मध्ये. आता आपण एबी टाइप ऑफ अरेंजमेंट घेणार आहे. एबी टाइप ऑफ अरेंजमेंट. आता क्या एबी टाइप ऑफ अरेंजमेंट मध्ये कसं असतं लक्षात घ्या. एबी टाइप ऑफ अरेंजमेंट मध्ये AB type of arrangement. Square close packing in 2 dimension. AB type packing in 2 dimension. त्याला आपण हेक्सागोनल क्लोज पॅकिंग असं म्हणतो. त्याला आपण आणखी काय म्हणतोय हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. ओके इन 2 डायमेन्शन.
hexagonal close packing in 2 dimension. ओके, आता hexagonal close packing in 2 dimension मध्ये कसं असणार सध्या सुरुवातीला इथे मी काय करतोय बघा, हा पहिला लेयर घेतो मी, फर्स्ट लेयर, हा सेकंड, हे असे लेयर मी एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये अरेंज केले. आता ही फर्स्ट लेयर आहे आपला, फर्स्ट लेयर. आता मग ह्याच्यावरती आता मी सेकंड लेयर ठेवणार आहे स्फिअरचा. तो कसा ठेवणार आहे बघा, मी स्टॅकिंग वन अबोव अनदर नाही, बरोबर ह्याच्या वरती ठेवणार नाही. इथे कसं ठेवणार आपण, बरोबर एकाच्या वरती दुसरा ठेवणार. आता काय करणार आहे, फर्स्ट लेयरच्या डिप्रेशन मध्ये मी सेकंड लेयर ठेवत जाणार. डिप्रेशन मध्ये एक की डबरा आहे आपल्या लक्षात घे चल का, ते ह्याच्या खोलगेत आपण ठेवत जाणार सर, ह्याच्यामध्ये अरेंजमेंट करणार, त्या डिप्रेशन मध्ये ठेवणार दोघांच्या. मग दोघांच्या मध्ये डिप्रेशन मध्ये ठेवा, असं इथं आपण ठेवणार ना, असं असेल का, दोघांच्या डिप्रेशन मध्ये ठेवत जाणार, असं ह्या डबऱ्यात ठेवत जाणार दोघांच्या, चल का, डिप्रेशन मध्ये चल का. ओके, हा मग पहिल्यासारखा दिसतोय का रे, पहिल्यासारखा दिसतोय का नाही. आता परत मी तिसरा लेयर आता अरेंज करणार आहे बघा, तिसरा लेयर ठेवणार आहे. तो थर्ड लेयर आता परत कसा ठेवणार बघा, थर्ड लेयर सुद्धा मी काय करत जाणार, त्या सेकंड लेयर आपण अरेंज केलाय त्याच्या डिप्रेशन मध्ये ठेवत जाणार मी आता, चल का, त्याच्या डिप्रेशन मध्ये असं ठेवत जाणार, त्याच्या डिप्रेशन मध्ये ठेवत जाणार असं, चल का, हे ठेवला. परत आता चौथा लेयर परत मी कसा ठेवत जाणार आहे, त्याच्या डिप्रेशन मध्ये ठेवत जाणार, चल का, हे अशा हे डिप्रेशन मध्ये ठेवत गेलो मी असं, लक्षात आहे. आता मग असं केल्यावरती तुम्हाला काय लक्षात आलं बघा, पहिला लेयर हा सेकंड लेयर आहे, हा आपला थर्ड लेयर आहे, हा आपला फोर्थ लेयर आहे, बरोबर. पहिला आणि दुसरा सेम आहे का, पहिला दुसरा सेम आहे का रे, फर्स्ट सेकंड सेम आहे का, पहिला लेयर दुसरा लेयर सेम आहे ना, म्हणून पहिल्या लेयरला ए म्हणायचं, दुसरा लेयर वेगळा आहे म्हणून बी म्हणायचं. परत आता दुसऱ्या लेयर वरती थर्ड लेयर अरेंज केलाय, पहिला आणि तिसरा सेम आला एक नाही, फर्स्ट लेयरच्या बरोबर थर्ड लेयर आलाय, म्हणून ह्याला परत काय म्हणायचं, ए असं म्हणायचं, परत ए असं म्हणायचं. आणि परत लक्षात घ्या, सेकंड लेयर आणि फोर्थ लेयर परत सारखा आहे, म्हणून ह्याला काय म्हणायचं, बी लेयर असं म्हणायचं. म्हणून असं एबी एबी, पहिला तिसरा सारखा, सॉरी पहिला आणि तिसरा सारखा असणार आहे, आणि सेकंड आणि फोर्थ सेम असणार आहे, चल का. फर्स्ट लेयर थर्ड लेयर सेम, सेकंड लेयर फोर्थ लेयर सेम. आता परत पाचवा लेयर तुम्ही ठेवला तर ते कुणासारखं येणार आहे, आता परत ए सारखं येणार आहे, फर्स्ट लेयर सारखं येणार ना, तर का असं एबी एबी टाइप ऑफ अरेंजमेंट असणार आहे. आता ह्या एबी एबी टाइप ऑफ अरेंजमेंट आपण काय करणार आहे सध्या इथं बघा. आता त्यामध्ये कुठलाही तुम्ही एक घेऊ शकता सध्या. समजा मी आता त्या ठिकाणी हा घेतला असेल, हा स्फिअर, हा एक स्फिअर दुसऱ्या किती स्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये बघा, हा किती स्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये, दुसरा इथं 1 2, त्यानंतर बघा 3, बरोबर आहे, त्यानंतर इथं 4 आहे, इथं 5 आणि इथं 6, बरोबर आहे ना. एक स्फिअर दुसऱ्या किती स्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं, एक स्फिअर दुसऱ्या 6 स्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये ना, त्यामुळे इथं आपल्या सगळ्या स्फिअरचे आपण जर सेंटर कनेक्ट केले तर हेक्सागॉन निघत होतो. कसं होतं अशा या सगळ्यांचे स्फिअर जर आपण कनेक्ट केले तर आपल्या इथे काय मिळत असतो, असा हेक्सागॉन मिळत असतो. म्हणून आपण याला काय म्हणतोय, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग असं म्हणतोय, एबी एबी टाइप. लक्षात आहे का, लक्षात आहे ना. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, एक स्फिअर दुसऱ्या 6 स्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते, सगळ्यांचे सेंटर कनेक्ट केले की आपल्याला हेक्सागॉन मिळतो, म्हणून याला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग म्हणायचं. आणि इथं कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन लक्षात घ्या, हे लक्षात ठेवायचं आहे. तर कोऑर्डिनेशन नंबर आपला 6 असणार आहे, चल का. ओके, कोऑर्डिनेशन नंबर 6 लक्षात आहे. इथं आपलं हे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन संपलेला आहे. आता पुढचा क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन आपण बघणार, चल का. क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन,
क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. आता 3 डायमेन्शन मध्ये पॅकिंग करायचं आपल्याला. आतापर्यंत आपण 2 डायमेन्शन बघितलं. आता 3 डायमेन्शन मध्ये तुम्हाला कसं दिसणार आहे? 3 साइडनं तुम्हाला अरेंज झालं दिसणार आहे. ही साइड दिसणार आहे, ही दिसणार आहे आणि ही वरची दिसणार आहे. ओके, तर आपण जर हे असं अरेंज केलं तर आपल्याला हे 3 साइड दिसणार तुम्हाला. ही एक दिसणार आहे तिकडली आणि इकडली. असं ते ही दिसणार आहे, ही दिसणार आहे आणि ही दिसणार आहे. सर का असं ओके. 3 डायमेन्शन मध्ये आता आपल्याला क्लोज पॅकिंग करायचं. 3 डायमेन्शन मध्ये आता कसं असणार बघा. 3 डायमेन्शन मध्ये पहिलंच आपण ह्याच्यामध्ये स्टडी करणार आहे पॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकेजेस. ओके, ए टाइप ऑफ पॅकिंग असणार. स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकेजेस. पहिला एक्झाम्पल स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. ओके, स्क्वेअर क्लोज पॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकिंग. पहिल्या याच्यामध्ये स्क्वेअर क्लोज पॅकिंग. स्क्वेअर क्लोज पॅकिंग. आता स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे स्ट्रक्चर हे आपल्याला बघायचं आहे. स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये इथं आपली अरेंजमेंट असणार आहे. ही सगळे अरेंजमेंट ए टाइप असणार आहे. ए टाइप अरेंजमेंट असणार. ए टाइप अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. आता ही ए टाइप ऑफ अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स आपली कशी असणार लक्षात घ्या. इथं आपण सगळे रो अरेंज करत चाललाय. तुमच्या बुक मध्ये सुद्धा डायग्राम दिलेला आहे. स्क्वेअर क्लोज पॅकिंग. ते स्क्वेअर क्लोज पॅकिंग लेयर्स. स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये आता ही अरेंजमेंट लक्षात घ्या. ही अशा पद्धतीने असणार. सगळे असे आपले स्पियर्स. बरोबर आपण ही एकाच्या वरती ठेवायचं. जसं आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन मध्ये ए टाइप बघितलं होतं त्या ए टाइप सारखंच असणार आहे. सेम ए टाइप सारखं असणार असणार हे आपला ए लेयर असणार आहे. हा पण ए लेयर ए टाइप ऑफ पॅकिंग असणार आहे. हा पण ए असणार आहे. का ए टाइप ऑफ पॅकिंग असं का. इकडे बघा हे असं परत इकडे वाढत जाणार. 3 डायमेन्शनला वाढणार आहे. असं इकडे ह्या साईडला पण येणार नाही असं. अशा पद्धतीने तुम्हाला 3 डायमेन्शन मिळणार. हे असं वाढत जाणार आहे. ह्या साईडला पण वाढणार असं. चल का 3D मध्ये तुम्ही कन्सिडर करायचं आहे. हे असं वाढत जाणार आहे. ओके, बघा इथं असं असणार लक्षात घ्या. हे असं इकडे गेलं. ठीक आहे, साईडला इथं आपला असं 3 बाजू तुम्हाला दिसणार आहे. 3 साईड 3 डायमेन्शन वर. चल का ही पहिली बाजू ही सेकंड हिच्या वरती एक असणार ना. तुम्हाला मी बॉक्स दाखवून घ्यायचं. चल का 3 डायमेन्शन वर किती दिसणार ना तुम्हाला. की पहिला अरेंज केलाय की असा लक्षात घ्या. इथं आपण लेस दिलेला. चल का इथं परत ती ह्या बाजूचं आहे लक्षात घ्या. इथं आहे आणि ही वरच्या साईडची. चल का त्यासाठी हे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे. तर ह्या स्क्वेअर क्लोज पॅकिंग 3 डायमेन्शन मध्ये असतात का. 3D मध्ये आपण बघतो 3 साइड आपल्याला दिसतात त्याच्या. तर ह्याच्यामध्ये सगळे लेयर सारखेच आहेत आपले. ए लेयर. आता ह्याच्यामध्ये काय करायचं बघा. स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये आपण जर बरोबर इथे कट करून बघितलं कुठलाही आता लक्षात घ्या. इथं बघा कुठलाही एक तुम्ही घ्या. कितीच्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही बघू शकता. बघा इथं हा एक तुम्ही घेतला. त्यातला एकच तुम्ही घ्या. हा एक ह्याच्या ओन लेयर मध्ये कितीच्या कॉन्टॅक्ट मध्ये बघा. हा एक स्फियर तुम्ही घ्या ना. हा 1 2 3 4 बरोबर नाही. ओन लेयर मध्ये कितीच्या कॉन्टॅक्ट मध्ये रे किती आहे सांगा. त्याच्या एका लेयर मध्ये कितीच्या कॉन्टॅक्ट मध्ये एक स्फियर 4 स्फियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये ना. 1 2 3 4 एक स्फियर दुसऱ्या 4 स्फियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणि त्याच्या वरती क्लिअर असणारच आहे ना आपला. लक्षात आहे का बघा 3 डायमेन्शन मध्ये एकाच्या 4च्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो एक स्फियर. त्याच्या वरती क्लिअर असणारच आहे ना आपला. ठीक आहे, आपण दाखवताना ही एकच दाखवलंय. ह्याच्या वरती क्लिअर असणार आहे ना. बरोबर वरती एक स्फियर असणार आहे आपला आणि त्याच्या खालच्या लेयरला एक स्फियर असणार आहे. लक्षात आहे का. ओके, त्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे आपला इथं
स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन मध्ये कोऑर्डिनेशन नंबर आपला 6 असा लक्षात घ्या. 6 कोऑर्डिनेशन नंबर आहे. कसा असतो लक्षात आले का? त्याच्या ओन लेयर मध्ये तो स्फियर 4 स्फियरच्या क्वांटिटी मध्ये त्याच्या वरती लेयर असतानाच आहे ना, वरती लेयर असताना एकाच्या इथे 4च्या क्वांटिटी मध्ये येतो असा, त्याच्या वरती लेयर असताना खाली एक लेयर असताना त्याच्या क्वांटिटी मध्ये असतात ना. चल का वरचा एक आणि खाली एक, एकूण 6 स्फियरच्या क्वांटिटी मध्ये असणार. समजतंय नाही? ओन लेयरचा 4 वरती एक आणि त्याच्या खाली एक. त्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर आपला इथं 6 असणार. आणि इथं आपण हे जर कट केलं, त्यातला कुठलाही एक असा कट केला आपण, तर हे स्ट्रक्चर आपल्याला दिसत असतं बघा. कट केल्यावरती की आपल्याला असा स्फियर मिळत असतो, तिथं आपल्याला क्यूब मिळत असतो. कट केला आपण, कट केल्यावरती आपल्याला असा क्यूब मिळत असतो. कट केला आपण तर असा आपल्याला क्यूब मिळत असतो. कटिंग केल्यावर असा क्यूब मिळत असतो. ओके, म्हणून सिंपल क्यूबिक पॅकिंग असते का? सिंपल क्यूबिक पॅकिंग असतं किंवा स्क्वेअर क्लोज पॅकिंग आपण याला असं म्हणतो असतो. सिंपल क्यूब तयार होतो किंवा प्रिमिटिव्ह क्यूब आपल्या इथे मिळत असतो. प्रिमिटिव्ह क्यूब आपल्या इथे मिळत असतो. इथे दिसायला तुम्हाला इथे 4 दिसणार लक्षात. एका लेयरच्या 4 ही 3 डायमेन्शन मध्ये पॅकिंग आहे आपलं. एक स्फियर आपला इथं त्याच्या ओन लेयर मध्ये 4च्या क्वांटिटी मध्ये, पण त्याच्या वरती लेयर असणारच आहे ना आपला. इथं तो स्फियर असा बसवलाय मी, त्याच्या क्वांटिटी मध्ये असे आपले 4 आहेत. इथं आहे, इथं आहे, इथं आहे आणि इथं आहे. इथं वरती लेयर असणार आहे ना, याच्या वरती लेयर असणारच आहे लक्षात घ्या. इथं 3 डायमेन्शन मध्ये ही एकच लेयर नाही, ह्याच्या वर एक लेयर आहे. वरती लेयर आले ह्याच्या बरोबर वरती एक तिथं बसणार की नाही, आणि याचा पाठीमागचा एक लेयर असणार आहे. पाठीमागच्या लेयर मध्ये इथे एक असणार आहे, ह्याच्या बरोबर मागे बरोबर नाही. असं आपण अरेंज करत जाणार आहे. असे लेयर अरेंज केले जातात. चल का, वरती एक इथं स्फियर असणार आहे. एका त्याच्या ओन लेयर मध्ये तो 4च्या क्वांटिटी मध्ये, वरती एक लेयर असणार आहे तिथं बरोबर वरती बसणार ना त्याच्या, आणि खाली एक लेयर असणार बरोबर खाली एक बसणार. त्यामुळे वरच्या लेयरचा एक स्फियर क्वांटिटी मध्ये असणार आहे, खालच्या लेयरचा एक स्फियर क्वांटिटी मध्ये असणार. लक्षात का? त्यामुळं इथं तुम्हाला 7 कोऑर्डिनेशन नंबर येणार आहे, 6 कोऑर्डिनेशन नंबर. अंडरस्टँड? ओके. आता त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचा आपल्या याच्यामध्ये आपला स्क्वेअर क्लोज पॅकिंग. त्यामध्ये आपल्याला हे स्फियर जर आपण कट केले तर आपल्याला काय निघत असतो? सिंपल क्यूब स्ट्रक्चर निघत असतो. सिंपल क्यूबिक पॅकिंग स्ट्रक्चर निघत असतं. त्याला प्रिमिटिव्ह क्यूब असं म्हणतो असतो आपण. सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर आपल्याला मिळत असतं. ओके. आणि त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये स्टॅकिंग ऑफ स्फियर्स इन 2 हेक्सागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर्स. ओके. आता स्क्वेअर क्लोज पॅकिंग हे 3 डायमेन्शन मध्ये आपण ए टाइप मध्ये करणार आहे. त्यावेळी आपला सिंपल क्यूब बनत असतो किंवा प्रिमिटिव्ह क्यूब बनत असतो. तिथं कोऑर्डिनेशन नंबर आपला 6 असतो. ओके. आता नेक्स्ट बघा, पुढचा आपण अरेंजमेंट करणार आहे याच्यामध्ये हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग असणार. प्लेसिंग बघा याच्यामध्ये क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन मध्ये आता हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग असणार आहे. तर हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये प्लेसिंग 3rd लेयर ओव्हर 2nd लेयर टू कव्हर टेट्राहेड्रल वायर्स अँड कव्हरिंग 3rd लेयर ओव्हर 2nd लेयर टू कव्हर ऑक्टाहेड्रल वायर्स. आता हेक्सागोनल क्लोज पॅकिंग होत असताना 2 टाइपचे वायर्स तयार होतात, ते आपल्याला बघायचं. कसे असताना बघा, लक्षात घ्यायला. बघा इथं क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग ते आपलं एबीएबी टाइप ऑफ पॅकिंग असणार. एबीएबी टाइप पॅकिंग असणार.
आता हे 3 डायमेन्शन मध्ये आता आपण कुठले केलं होतं, ए टाइप ऑफ पॅकिंग केलं होतं. ए टाइप ऑफ पॅकिंग मध्ये त्याला आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंग होतं. स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन, तिथे आपला सिंपल क्यूब तयार होत होता. आता हेक्सागोनल क्लोज पॅकिंग एबीएबी टाइप ऑफ पॅकिंग मध्ये 3 डायमेन्शन मध्ये आपण हे करणार आहे. आता हे कसं 3 डायमेन्शन मध्ये होणार आहे ते बघा. अरेंजमेंट आपण आता करणार आहे 3 डायमेन्शन मध्ये. इथं आपण असा लेयर अरेंज करणार आहे. काही अशा आपला फर्स्ट लेयर झाला एबीएबी टाइप. आता दुसरा आपण इथे ठेवणार, लक्षात घ्या हा ए झाला. सेकंड आपण आता 2 डायमेन्शन तुम्हाला माहित झालं. 2 डायमेन्शन मधला एबीएबी कसा लिहितोय आपण, सुरुवातीला पहिला लेयर आपण काय करतो इथं ए, बरोबर नाही, 2 डायमेन्शनल एबीएबी. दुसरा लेयर आपण कसा ठेवतोय, पहिल्या लेयरच्या डिप्रेशन मध्ये ठेवतोय आपण. त्यांच्या डिप्रेशन मध्ये आपण ठेवतो, लक्षात घ्या असा डिप्रेशन मध्ये ठेवत जातोय. हे काय झाला बी, की एबीएबी झालं की नाही एबी. परत पुढचा कसा आहे काय, परत ह्याच्या डिप्रेशन मध्ये हा ए, परत ह्याच्या डिप्रेशन मध्ये. चल का हे अशा तीन ए जाणार, बरोबर आहे. हे परत ए झालं, हे परत काय झालं बी झालं. चल का एबीएबी. आता हे कसं ठेवणार आहे, एबीएबी हे 2 डायमेन्शन झालं. 3 डायमेन्शन मध्ये जास्त करणार सध्या 3 डायमेन्शन मध्ये. आता ही एबीएबी सगळं मिळून एकच ए झाला असतात. समजा हा सगळा एबीएबी म्हणून एकच लेयर झाला 3 डायमेन्शनचा. ते आपण तुम्ही आता खाली असं फुटबॉल असे ठेवलं, लक्षात घ्या एबीएबी टाइप पॅटर्न मध्ये. कन्सिडर करायचं, पहिला असे फुटबॉलची लाईन ठेवली तुम्ही, एक दुसरी ठेवणार आहे, बरोबर वरती ठेवणार, त्या डबऱ्यांजवळ ते ठेवून समजा असे हे हॉरिझॉन्टल आहे असं कन्सिडर करा. अशा पद्धतीने समजा तिथं तुम्ही हे दुसरा असं अरेंज करत जाणार, बरोबर हे असं अरेंज. एबीएबी टाइप मध्ये असं हॉरिझॉन्टल तुम्ही फुटबॉलचे अरेंजमेंट करत जाणार. ही एकच केलं ना, खालचा तुम्ही हॉरिझॉन्टल लेयर एबीएबी टाइप मध्ये असा तयार केलाय. त्याच्यावरती तुम्ही ठेवणार आहे आता, तर त्याच्यावरती दुसरा लेयर ठेवणार आहे. तो तुमचा काय असणार आहे, त्याच्यावरती दुसरा ठेवणार आहे, तो बी असणार. तर का समजतंय की तुम्हाला मी काय सांगतोय बघा. ही कन्सिडरेशनचा पार्ट आहे. हॉरिझॉन्टल लेयर तुम्ही असे अरेंज करणार आहे. हे हॉरिझॉन्टल आहे, लक्षात घ्या. असं त्याच्यावरती कसं असणार आहे, एबीएबी टाइप तुम्ही हॉरिझॉन्टल अरेंज करणार आहे. ती ए, त्याच्याकडला बी, एबीएबी टाइप मध्ये असं हॉरिझॉन्टल अरेंज करून घेतलं. आज खालचा हॉरिझॉन्टल एबीएबी मध्ये एकच लेयर झाला, तो ए लेयर झाला, फक्त ए लेयर झाला. परत तुम्ही दुसरा त्याच्यावर ठेवणार आहे. तो दुसरा ठेवणार आहे, तो कसा ठेवणार आहे, सेम एबीएबी सारखं ठेवणार आहे. तो एबीएबी सारखं ठेवत असताना दुसरा लेयर खाली एकच लेयर झाला होता एबीएबी, लक्षात का. त्याच्यावरती दुसरा लेयर ठेवणार तुम्ही, इथे ठेवणार असणार इथं. ह्याच्या डिप्रेशन मध्ये ठेवता ना, खाली तुम्ही असं केलेलं असाल का, की अशा तुम्ही अरेंज केले की दुसरा त्याच्या वरती ठेवलाय किंवा हॉरिझॉन्टल आहे ना. आता वरती तुम्ही ठेवणार आहे 3 फुटबॉल आहेत असं लक्षात घ्या, 3. त्याच्या बरोबर डबऱ्या ठेवणार ना वरचा आपण आता, चल का 3 फुटबॉल असे तुम्ही ठेवले, लक्षात घ्या. आता मग त्याच्यावरती तुम्ही ठेवणार आहे म्हणजे इथं बरोबर डबऱ्या ठेवणार ना. तर असे 3 असे लावून ठेवले तुम्ही, बरोबर वरती ठेवणार त्यांच्या डबऱ्यामध्ये काय. चल का आता ही दुसरं लेअर असं चालवणार, लक्षात घ्या. काही इथं असं कधी सेकंड लेअर असं चालवणार ते असं की कॉम्प्लिकेटेड होत जाणार असं. तर काही झालं एबी, लक्षात घ्या. चल का एबी झालंय. चल का आता एबी झालंय. तर का वरचं हे अरेंज करत जाणार आहे आपण आता इथं. चल का खाली असे एबीएबी केले. दुसरा आपण आता सेकंड लेअर एबीएबी चा ठेवणार आहे, तो फक्त बी झाला. ओके, तो ह्याच्या डिप्रेशन मध्ये ठेवत जाणार. मग अशी अरेंजमेंट करत असताना 2 टाइपचे फाइट्स तयार होत असतात. 2 टाइप्स ऑफ फाइट्स आर फॉर्म. 2 टाइपचे फाइट्स इथं तयार होत असतात. पहिल्या याच्यामधला आहे तो टेट्राहेड्रल फाइट्स आणि सेकंड ह्याच्यामध्ये आहे तो ऑक्टाहेड्रल फाइट्स. ओके, हे 2 टाइपचे फाइट्स तयार होतात. फाइट्स मध्ये एम्प्टी स्पेस तयार होतात असतात. आता सुरुवातीला टेट्राहेड्रल फाइट्स कसा होते हे तुम्हाला मी सांगतो. ही तर अरेंजमेंट असेल 3 डायमेन्शन मध्ये कसं अरेंज केलेलं असेल ना. ओके, आता मग इथं हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये एबीएबी 3 डायमेन्शन मध्ये टेट्राहेड्रल फाइट्स आणि ऑक्टाहेड्रल फाइट्सचं फॉर्मेशन आपण करणार.
ते कसं करणार आहे बघा, इथं बघा कसं होत असतं. सुरुवातीला टेट्राहेड्रल कसा होत असतो बघा, हे असे आपले 3 फुटबॉल आहेत सारखा स्पियर. आता मग हे 3 फुटबॉल आपण ठेवलेले सारखे असे 3 फुटबॉल आपण अरेंज केले. आता मग त्याच्यावरती ते आपलं ए बी एबी टाइप अरेंजमेंट खाली आपली लक्षात घ्या. त्याच्यावरती दुसरा लेयर आपण ठेवणार, तो एबी मी ठेवणार आहे. आता 3 फुटबॉल तुम्ही असे खाली अरेंज केले. आता त्याच्यावरती तुम्ही सेकंड लेयर ठेवणार आहे, म्हणजे बरोबर ह्यांच्या डिप्रेस मी टाकणार लक्षात घ्या. इथे ठेवणार बरोबर नाही, इथे ठेवणार. अशी अरेंजमेंट करत असताना काय होत असतं लक्षात घ्या. इथं परत सांगतो की एबी की असा आहे आपण की ए जे बी आहे असे 3 फुटबॉल तुम्ही ठेवले जातात. परत हा आता बी लेअरचा फुटबॉल आहे, हा बरोबर आणून इथे ठेवणार तुम्ही, त्याच्यावरती असं त्याच्या डबऱ्यात ठेवणार चल का. तेव्हा तुम्हाला हे असं दिसणार. ओके ओके हे असं ठेवणार ना तुम्ही. चल का असं बरोबर वरती बसणार. 3 फुटबॉल आहेत त्याच्या बरोबर वरती असं बसणार चल का. त्यामुळं हे अशा टाइप वेळी आपल्याला टेट्राहेड्रल फाइल्स मिळत असतात. टेट्राहेड्रल फाइल्स कसा असतो लक्षात घ्या. ही सेपरेट स्ट्रक्चर तुम्हाला इथं दाखवते. आता ह्या सगळ्या ही 4 स्क्वेअर आहेत लक्षात घ्या. खालचे 3 आहेत, वरचा एक आहे ना, वरच्या लेयरचा एक आहे. या सगळ्यांचे सेंटर तुम्ही कनेक्ट करा. हे खालचे 3 झाले, खालच्या 3चे सेंटर तुम्ही कनेक्ट केले असा तुम्हाला मिळाला असेल चल का. आणि वरचा एक आहे ना, वरती ठेवला याच्या बरोबर आहे, त्याचं सेंटर कनेक्ट करा. हे असं मिळेल. ते टेट्राहेड्रॉन मिळालं. 4 फेस आहे त्याच्या लक्षात घ्या. इथे एक आहे, इथे एक आहे, बरोबर खाली एक आहे चल का. 4 फेस आहेत का नाही, 4 फेस 1 2 3 आणि बरोबर खाली इकडे असा बघा असा तयार झालाय. खाली असे असणार आहे, इकडून एक असणार, इकडून एक असणार, इकडून एक असणार, बरोबर इथं असणार आहे तर लक्षात. हे असं आपल्याला टेट्राहेड्रॉन मिळणार असा चल का. ही टेट्राहेड्रॉन फाइल्स लक्षात घ्या. हा आपला काय येणार आहे, टेट्राहेड्रल फाइल्स येणार लक्षात आहे का. हा तुमचा काय म्हणणार आहे, टेट्राहेड्रल फाइल्स चल का. समजलंय का. टेट्राहेड्रल फाइल कसा होतो लक्षात आलं ना. की अरेंजमेंट होत असताना हे असं होत जाते लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये इथं बघा, इकडे मी सेपरेट तुम्हाला इथं दाखवतो. इथं बघा कॉर्नर असे येत होतात. इथं आहे का ट्रायंगल पॉइंटिंग डाउनवर्ड आहे का. इथं ट्रायंगल कसं आहे, पॉइंटिंग अपवर्ड, ट्रायंगल पॉइंटिंग डाउनवर्ड, ट्रायंगल पॉइंटिंग अपवर्ड, ट्रायंगल पॉइंटिंग डाउनवर्ड आहे की नाही चल का. रेग्युलर शेप आहे की नाही खाली. त्याच्या वरती ठेवणार आहे आपण. आता इथं असा परत करून बसणार चल का. इथं वरचा एक ना, की वरचा इथं जोडला की नाही असं दिसणार नाही चल का. परत दुसरा एवढा असा लक्षात या चल का. इथं एक ट्रायंगल तर आहे असा, त्याच्या वरती ठेवलाय आपण, बरोबर असं दिसणार नाही चल का. टेट्राहेड्रल फाइल्स समजेल ना, टेट्राहेड्रल फाइल्स. आता दुसरा इथं बघा कुठला आहे आपला, ऑक्टाहेड्रल फाइल्स. ऑक्टाहेड्रल फाइल्स कसा असणार आहे बघा. ऑक्टाहेड्रल फाइल्स ओके. ऑक्टाहेड्रल फाइल कधी होतो बघा, हे तर समजलंय. ऑक्टाहेड्रल फाइल्स मध्ये इथं मी दाखवतो ऑक्टाहेड्रल फाइल्स कधी होतो बघा. असे 3 तुमचे आहेत, 3 फुटबॉल तुमचे आहेत लक्षात. असे 3 फुटबॉल तुम्ही ठेवले जातात खाली. आता अरेंजमेंट तुम्ही एबी केले ना, एबी अरेंजमेंट खाली केले की एबी अरेंजमेंटला तुम्ही एकच लेयर झालाय खालचा तुमचा हॉरिझॉन्टल असा की एच आहे तुमचा लक्षात घ्या ओके. आता ह्या 3 फुटबॉल असे खाली ठेवलेत आपले, हॉरिझॉन्टल असे लक्षात घ्या. त्याच्यावरती आपण आता दुसरा एबी लेयर ठेवत जाणार आहे इथं असं चल का. दुसरा एबी लेयर आपण असा ठेवत जाणार लक्षात घ्यायचा असं. सेकंड एबी ठेवत जाणार, परत इथं बसणार नाही असा इथं ह्याच्या रिप्रेझेंट सेकंड लेयर एबी मध्ये ठेवत जाणार. आता ती ठेवत असताना हॉरिझॉन्टल एबी खालचा, त्याच्यावरती दुसरा एबी लेयर कसा होणार बघा. आता ही घेत असताना मी असे घेणार बघा.
इक्वल साईजचे स्पिअर असणार आहे. आता ही ह्याच्यावरती आणून ठेवायचं. ओके, हे कसं ठेवणार बघा. हे याच्यावरती ठेवल्यावरती कसं दिसणार तुम्हाला लक्षात. हे याच्यावरती ठेवायचं. आता हे 3 तर खाली आहे, हे असं आहे. त्याच्यावरती आता हे 3 ठेवायचं. हे कुठं बसणार आहे? इथं बसणार ना, बरोबर. इथं बसणार, हा इथं बसणार, हा इथं बसणार, बरोबर आहे की नाही. आता हे 3 खाली आहेत. इकडले 3 येताना कुठं बसणार ते? बरोबर इथं बसणार ना, असेल इथं बसणार असा. त्यानंतर कुठं बसणार आहे? हा इथं बसणार असा. त्यानंतर हा इथं असा बसणार, बरोबर आहे नाही. त्यांच्या कडला बसणार ना, असेल. सर का रिओ ऑलिम्पिक मधला एक रिंग आपल्या सर का त्या पद्धतीने तर का सिंबल होते नाही ते त्या पद्धतीनं असं बसणार ते सर का काय असं हे बसणार लक्षात घ्या. मग आता इथं टोटल किती झालंय? खालच्या लेअर मध्ये 3 आणि वरच्या ते 3 लक्षात घ्या. मग आता एकूण किती क्वांटिटी मध्ये आले बघा. हे कसं दिसणार तुम्हाला? आता दिसणार कसं दिसणार लक्षात घ्या. इथं बघा, इथं मी स्ट्रक्चर टाकले जर हे 4 झाले असते. कशाला ते अशा त्याच्या वरती आणि असा खाली हे अशा सगळ्यांचे सेंटर जोडा. कसा दिसतोय बघा. हा ऑक्टाहेड्रॉन दिसतोय की नाही तुम्हाला? ऑक्टाहेड्रॉन तो ऑक्टाहेड्रॉन आहे की नाही? किती डायमेन्शन मध्ये बघायचं. ऑक्टाहेड्रॉन दिसला की नाही? ओके, ऑक्टाहेड्रॉन आहे. ऑक्टाहेड्रॉन लक्षात घ्या. हा आपला ऑक्टाहेड्रॉन आहे. लक्षात घ्या. कॅसे मध्ये कोकणा लक्षात घ्या. फाईल आहे, एम्प्टी स्पेस मध्ये फाईल्स. ओके, हे असं दिसतंय आपल्याला. खालच्या 3च्या वरती वरचे 3 येऊन बसले असेल. ही ऑक्टाहेड्रॉन फाईल्स लक्षात घ्या. ऑक्टाहेड्रॉन फाईल्स आहे. ओके, इथं आपला ऑक्टाहेड्रॉन फाईल्स मिळणार आहे. ओके, ऑक्टाहेड्रॉन फाईल्स लक्षात आहे की आपला ऑक्टाहेड्रॉन फाईल्स आला. समजलं? हे टेट्राहेड्रॉन फाईल्स आणि ऑक्टाहेड्रॉन फाईल्स. आता लक्षात घ्या, इथं ऑक्टाहेड्रॉन फाईल्स इथं क्या अशा 3 दिसते बघा. इथं असं अरेंज करणार आहे आपण. इथं ट्रायंगल पॉइंटिंग अपवर्ड, ट्रायंगल पॉइंटिंग डाउनवर्ड इथं आपण ठेवत जाणार आहे. असं की असे अरेंजमेंट तुम्हाला दिसायला चालू होणार आहे बघा. 3 डायमेन्शन मध्ये हे सगळे अशा तुम्ही ट्रायंगलची लाईन दिसणार सब काही इथं असेल, राईट नाही? असे ते दिसत जाणार. याच्यावरती तुम्ही टाकणार आहे आणखी ते इथं असेल. त्यामुळे हे तुम्हाला हे ऑक्टाहेड्रॉन असं दिसणार. सर ऑक्टाहेड्रॉन कोकणा असं दिसणार. मध्ये एवढी स्पेस असते रिकामी असणार. चल का फाईल्स चालेल. आता मग 2 टाईपचे फाईल्स इथं मिळत असतात, टेट्राहेड्रल फाईल्स आणि ऑक्टाहेड्रल फाईल्स. आता टेट्राहेड्रल फाईल्स आणि ऑक्टाहेड्रल फाईल्स ह्यांच्यामधले ही 2 फाईल्स आपल्याला कव्हर करायचे असतील तर आपल्याला इथं तिसरं लेयर ह्याच्यावरती ठेवायचं आहे. सर का तिसरं लेयर ठेवायचं आहे. आता ही एक झालं एबीएबीचं खालचं एक लेयर झालं लक्षात घ्या. दुसरं लेयर आपण ठेवलंय, दुसरं एबीएबीचं दुसरं लेयर ठेवलंय आपण लक्षात घ्या. त्यावेळी कुठले फाईल काय झाले? टेट्राहेड्रल फाईल्स आणि ऑक्टाहेड्रल फाईल्स. आता तिसरं लेयर वरती ठेवायचं आहे. तिसरं एबीएबी लेयर वरती ठेवायचं आहे. थर्ड लेयर एबीएबी असं ठेवणार आहे की आपण टेट्राहेड्रल फाईल्स पण कव्हर झालं पाहिजे आणि ऑक्टाहेड्रल फाईल सुद्धा कव्हर झालं पाहिजे. सर का हे अशा 3 ठेवत जाणार.
प्लेसिंग द थर्ड लेअर ओव्हर सेकंड लेअर, म्हणजे थर्ड हेक्सागोनल लेअर आपण वरती ठेवणार सध्या. सध्या पुढचा प्लेसिंग द थर्ड लेअर ऑन थर्ड हेक्सागोनल लेयर्स ऑन सेकंड लेअर. सर आता दोन लेअर तर अरेंज केले, तिसरा लेअर आपण ठेवलं जाणार लक्षात घ्या. ते पहिल्यांदा टेट्राहेड्रल व्हाईट्स कव्हर झालं पाहिजे आणि नंतर ऑक्टाहेड्रल व्हाईट्स कव्हर झालं पाहिजे. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये इथं आता काय होते बघ लक्षात घ्या. थर्ड लेअर आता सेकंड लेअर वरती ठेवलं जाणार आहे. आपण ह्याच्यामध्ये दोन आले. प्लेसिंग द थर्ड लेअर ओव्हर सेकंड लेअर, म्हणजे प्लेसिंग द थर्ड लेअर ओव्हर सेकंड लेअर म्हणजे प्लेसिंग द थर्ड हेक्सागोनल लेअर ओके ओव्हर सेकंड लेअर टू कव्हर टेट्राहेड्रल व्हाईट्स. टू कव्हर टेट्राहेड्रल व्हाईट्स. टेट्राहेड्रल व्हाईट कव्हर झालं पाहिजे असं आपण लेअर आता ठेवत जाणार. कसं ठेवणार आहे लक्षात घ्या. आता हे सगळं काय दाखवू देणार. आता ह्याच्यामध्ये असणार आहे ते एबी टाइप अरेंजमेंट आपण इथे करत जाणार असेल का. एबी टाइप ऑफ अरेंजमेंट आपण इथे करणार. प्लेसिंग द थर्ड लेअर ओव्हर सेकंड लेअर टू कव्हर टेट्राहेड्रल व्हाईट्स. त्यामध्ये आपल्याला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर मिळणार आहे. एचसीपी टाइप ऑफ स्ट्रक्चर मिळणार. कसे होणार लक्षात घ्या. आता इथे मी काढतोय बघा. इथे सगळ्या अरेंजमेंट कशी यूज जाणार आहे बघा. त्यामध्ये हेक्सागोनल पॅकिंग आपण करणार आहे. एक स्क्वेअर दुसऱ्या 6 स्क्वेअरच्या कोऑर्डिनेट मध्ये. थर्ड लेअर आता तिसरं लेअर ठेवणार आहे. आता सगळे लेअर मी वेगळे करून दाखवले तुम्हाला. चला ही एबी साइड एबी त्या पॅटर्न मध्ये पहिला ए परत बघा दुसरं ओके. त्यानंतर परत आपण ठेवणार आहे की ए झालं की बी झालं ओके. परत काय असणार आहे बी इथं. लक्षात कसं बोट जागा आहे लक्षात घ्या सगळ्या बरोबर ओके. तर खाली पण हे असं असणार आहे. ते आपलं काय असणार बघा की ए लेअर की बी परत की ए की परत बी. पहिलं ए लेअर एबी लेअर मध्ये पहिलं ए लेअर परत सेकंड एबी लेअर मध्ये बी परत थर्ड एबी चल का ओके. म्हणजे हे असणार आहे. असे अरेंजमेंट जर आपण केली. आता इथं बघा लक्षात घ्या. इथं आता हे सगळं असं कॉम्पॅक्ट केलं आपण. सगळ्यांचे सेंटर जोडणार आहे. कसं होणार दिसणार बघा लक्षात घ्या. कसं दिसणार बघा आपल्याला सगळ्यांचे जर इथं लक्षात घ्या. इथं बघा इथं मी करतोय लक्षात घ्या. इथं बघा हे असं जोडलं हे असं इथं चल काय इथं आहे. ही हेक्सागोन आहे काय ते हेक्सागोन. आता इथं ही खालचा हेक्सागोन लक्षात का. आता हे असं कॉम्पॅक्ट करायचं ओके. ही कसं होणार ती याला जोडणार ना असं हे असा हेक्सागोन तयार होणार का. हे असं हेक्सागोन दिसणार की नाही असं दिसणार तुम्हाला.
ती व्यवस्थित काढता येणार नाही. त्या पॅटर्न मध्ये दिसणार लक्षात घ्या. हेक्सागोन सारखे दिसत असते तर काय हे स्ट्रक्चर हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हेक्सागोन आहे नाही वरती असं खाली हेक्सागोन हेक्सागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. तर ह्याच्यामध्ये लक्षात आहे ना हेक्सागोन सारखे दिसतात लक्षात घ्या एबीएबी टाइप. आता हेक्सागोन मध्ये कसं होणार आहे बघा हेक्सागोनल मध्ये त्या हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये एका स्पिअरच्या क्वांटिटी मध्ये किती स्पिअर्स आलेले बघा. किती स्पिअर येतात तुम्हीच बघा. इथं बघा त्याच्या ओन स्पिअर मध्ये 1 2 3 4 5 6 ओन लेअर मध्ये 6 आले. वरती किती 3 ओके 7 8 9 खालचे लेअरचे 3 तर 10 11 12 एक स्पिअर दुसऱ्या किती स्पिअरच्या क्वांटिटी मध्ये असतो इथं 12 ना. त्याच्या ओन लेअर मध्ये 7 वरच्या लेअरचे 3 खालच्या लेअरचे 3 समजा ओन लेअर मध्ये 6 वरती 3 खालचे 3 समजा. खाली असं वाढत नाही खाली पण एबीबी होत जाणार वरती पण असं एबीबी होत जाणार लक्षात घ्या. त्यामुळं इथं तुम्हाला हेक्सागोन मिळणार आहे. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मिळणार लक्षात घ्या प्लीज. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग हेक्सागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर मिळणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतोय एचसीपी असं म्हणतो लक्षात घ्या. एचसीपी स्ट्रक्चर असं म्हणतोय. आणि इथं कोऑर्डिनेशन नंबर जो असणार आहे तो आपला किती असणार आहे 12 असणार आहे. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग होत असताना आपल्या इथे टेट्राहेड्रल फाईल्स कव्हर होत असतात आणि टेट्राहेड्रल फाईल्स कव्हर होत असताना कोऑर्डिनेशन नंबर 12 येतो आणि जे स्ट्रक्चर मिळतं ते हेक्सागोनल क्लोज पॅकिंग असतं लक्षात आहे. आणि शेवटचं पॅकिंग ह्याच्यामध्ये प्लेसिंग द थर्ड लेअर ओव्हर सेकंड लेअर टू कव्हर ऑक्टेगॉन्स. आता ऑक्टेगॉन फाईल्स आपण इथे कव्हर करणार आहे. octagonals cover करा. To cover octagonals ओके octagonals cover करा. त्याच्यामध्ये हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. त्यामध्ये प्लेसिंग द थर्ड लेअर ओव्हर सेकंड लेअर टू कव्हर octagonals. त्यामध्ये आता एबीसी 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 टाइप ऑफ पॅकिंग. याचा अर्थ काय placing the third hexagonal layer on second hexagonal layers. बघा placing the third hexagonal layer on second hexagonal layer to cover octagonals. आता हे कसं होणार बघा तशा पद्धतीने आपण आता याची अरेंजमेंट करणार आहे. आता हे तुम्ही बघू शकता बघा याच्यामध्ये कसं मी अरेंज करतो लक्षात. तर थोडीशी अरेंजमेंट वेगळी असणार. बघा इथं पहिला एबीबी लेयर मी इथं लिहितो. आता पूर्ण हे 3 डायमेन्शन मध्ये कन्वर्ट करायचं. ओके हा पहिला झाला. परत हे सेकंड हा ए हा बी परत सी कह सकते हैं ए बी सी परत तिथे ए ओके परत खाली असणार आहे एबीसी खाली एबीसी वर जाणार आहे. आता इथं बघायचं इथं फर्स्ट एबीबी लेयर ठेवणार आहे. आता आपल्याला ऑक्टेगोनल फाईल कव्हर करायचं. त्यामुळे काय करायचंय तिसरा लेयर म्हणजे सेकंड हेक्सागोनल लेयर वरती हा सेकंड हेक्सागोनल लेयर इथं असणार आहे. त्याच्यावरती थर्ड हेक्सागोनल लेयर ठेवणार आहे. तो कसा करायचा ऑक्टेगोनल फाईल कव्हर झाला पाहिजे.
म्हणजे परत काय करायचं आपण ह्यांच्या डिप्रेशन मध्ये ठेवू जाणार लक्षात आपण आजचं केलं बघा चल का ही पहिला एबी लेअर चल का ही पहिला एबी लेअर आहे सेकंड ह्याच्यावर ठेवणार डिप्रेशन मध्ये असा टी बी झाला तिसरा ठेवणार ह्यांच्या डिप्रेशन मध्ये तो एबीसी चल का प्रत्येक वेळेला कुठलं सेम येणार चल का आता इथे एबीसी अरेंजमेंट करत असताना पहिला आणि कुठला सेमिनार चौथा सेमिनार पहिला आणि चौथा सेमिनार आणि दुसरा आणि कुठला येणार आहे आता एबीसी नंतर परत ए सेंड आहे फर्स्ट लेअर आणि फोर्थ लेअर सेमिनार असतात आणि सेकंड लेअर आणि कुठलं येणार सेकंड लेअर आणि त्याच्या पुढचं कुठलं येणार फिफ्थ लेअर सेमिनार त्यानंतर थर्ड लेअर आणि सिक्स्थ लेअर सेमिनार तर काशात तीन होत जाणार आहे ओके की आता ही कॉम्पॅक्ट असे अरेंजमेंट केली तुम्ही अशी तुम्ही इथं पॉइंटिंग ट्रायंगल कसं आहे डाउनवर्ड नाही इथं अरेंजमेंट कसं आहे बघा अपवर्ड आहे तर काय सगळ्यांचं सेंटर कनेक्ट करून मी ट्रायंगल काढले आणि इथे हेक्सागॉन काढलाय इथं ट्रायंगल पॉइंटिंग डाउनवर्ड आहे इथं ट्रायंगल पॉइंटिंग अपवर्ड आहे परत इथं बघा हे अशा ओके की आता कॉम्पॅक्ट असं जोडायचं त्यावेळी तुम्हाला असं दिसणार आहे तर लास्ट स्क्वेअर मी काढतोय असं तुम्हाला क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर मिळेल असं घ्यायचं ऐसे मिळत जाणार क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर तर अनेक मी तर कट करून असेल काय वेगळा असेल इथून वेगळा असेल तर काशात मिळत जाणार की हे जे स्ट्रक्चर आहे अशा एबीसी टाइप ऑफ अरेंजमेंट होईल प्लेसिंग द थर्ड लेअर ओव्हर सेकंड लेअर सेकंड हेक्सागोनल लेअर वरती थर्ड हेक्सागोनल लेअर ठेवत असताना टेट्राहेड्रल पॉइंट्स कव्हर होत आहे त्यावेळी एबीसी टाइप ऑफ अरेंजमेंट असणार आहे आणि त्यावेळी आपल्याला इथं क्यूबिक क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर मिळत असतं क्यूबिक क्लोज पॅकिंग त्यालाच आपण क्यूबिक क्लोज पॅकिंगला काय म्हणतोय सीसीपी असं म्हणतो ओके किंवा ह्यालाच आपण एफसीसी असं म्हणतो सीसीपी और एफसीसी क्यूबिक क्लोज पॅकिंग और हेड सेंटर्ड क्यूबिक पॅकिंग इथं सुद्धा कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे CN12 असणार आहे कोऑर्डिनेशन नंबर 12 असणार आहे इथं बघा 12 एक नाही बघून घ्या बघा एका स्केलच्या क्वांटिटी मध्ये किती आहे साइड याच्या वरती 3 खाली 3 चल का कोऑर्डिनेशन नंबर 12 चल का दोघांच्या मध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन नंबर 12 आहे फक्त आता ऑक्टाहेड्रल फाइल कव्हर करत असताना एबीसी असताना त्यावेळी क्यूबिक क्लोज पॅकिंग तयार होत असते किंवा एफसीसी टाइप ऑफ पॅकिंग तयार होत असते चल का हेड सेंटर्ड क्यूबिक ओके आणि प्लेसिंग द थर्ड लेअर ओव्हर सेकंड लेअर म्हणजे सेकंड हेक्सागोनल लेअर वरती थर्ड हेक्सागोनल लेअर ठेवत असताना टेट्राहेड्रल फाइल कव्हर असताना एबी टाइप ऑफ पॅकिंग होतं त्यावेळी आपल्याला काय मिळतो हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मिळतो HCP इथं सुद्धा कोऑर्डिनेशन नंबर आपला ठेवत असतो आता ह्याच्यापेक्षा मोर कॉम्पॅक्ट पॅकिंग करता येत नाही आता जरी फाइल्स किंवा एम्प्टी स्पेस सिलेक्ट करतात अशा पद्धतीनं हे पॅकिंग ऑफ सॉलिड्स आहे आता इथं आपलं पॅकिंग ऑफ सॉलिड संपलेलं आहे नेक्स्ट लेक्चरला आपण पॅकिंग इफिशियन्सी आपण स्टडी करणार आहे ओके थँक्यू